तर महाराष्ट्राची शान आहात तुम्ही आणि आता तर केंद्र भारतही शान झाल्यात. हा पारितोषिक तुम्हाला मिळालं कसं वाटतं? अरे काय सांगतो मला, माझ्या शब्दाच्या पलीकडचं आहे संबंध. मी कसं व्यक्त करू तेच मला कळत नाही. पण तुम्ही सगळे इथे आज जातीनं आलात आणि माझं हे जे जाहीर कौतुक केलं त्याबद्दल मी शतशः आपल्याला धन्यवाद देतो. म्हणजे हे तुमचं कृत्य मी कधीही विसरू शकत नाहीये. मला जे काय अवॉर्ड मिळाला आहे हा माझा अवॉर्ड नसून हा तुम्हा सगळ्यांचा आहे असं मी म्हणतोय. कारण हे माझं एकट्याचं काम नाहीये, कुणाची तरी साथ असल्याशिवाय हे होऊच शकत नाहीये. यापुढेही तुम्ही असंच मला प्रोत्साहन देत राहाल आणि मी तुम्हाला शुभेच्छा देते, तुम्हीच मला शुभेच्छा द्या आणि माझ्या पाठीशी सतत उभे राहा असं मी तुम्हाला म्हणेन. धन्यवाद. तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद. सर, सीएम उपमुख्यमंत्री स्पेशली जे अशाच कलाकारांची दाद देत असतात एकनाथ शिंदे यांनी तुमची दखल घेत आज सत्कार. निश्चितच शिंदे साहेब सगळ्यांचीच दखल घेत त्याच्याबद्दल मी अगदी सांगू शकतो असं. कारण मी त्यांच्याबरोबर भेटलेलो आहे 3-4 तर त्यांच्याबरोबर माझे संबंध पण आलेले आहेत. त्यांना नेहमीच कलाकारांबद्दल नेहमीच प्रेम आलेलं आहे आणि आपल्या माणसाबद्दल निश्चितच त्यांच्या मनात सतत त्यांच्या प्रेम असतं. त्यामुळे मी त्याच्याबद्दल आणि काय सांगू याच्याबरोबर की ते खरंच एक अंतःकरणाने फार मोठे ग्रस्त आहेत असं मला वाटतं. आणि असे एक उपमुख्यमंत्री आपल्याला लाभावेत हे आर्टिस्ट या दृष्टीने मी माझं भाग्य समजतो. सर्वप्रथम मी भारताचे राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मूजी, भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे आमचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांच्या मनापासून आभार मानतो की महाराष्ट्राची शान आमचे अशोक भाऊ यांना आज पद्मश्री भेटलेला आहे. हा मुंबईसाठी गर्वाची बाब आहे, महाराष्ट्राची गर्वाची बाब आम्हा सर्वांसाठी. एक मराठी कलावंतांना पद्मश्री भेटलं याचा आनंद आम्हा सर्वांना.